आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनी तुम्ही बघत असाल झेंडा लावून ही उघड्यावर झोपलेली माणसं. रात्री रस्त्यानं जात असताना मी हा व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ बनवत असताना तुम्ही बघितलं असेल प्रजासत्ताक दिनी फुटपाथवर झेंडे जे आहेत ते लावून काही माणसं झोपलेले आहेत. अजूनही काही जणांना त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह हा भारताच्या ध्वजफलकावर जर करावा लागत असेल तर ही गोष्ट कुठंतरी 75 वर्षानंतर विचार करण्यासारखी आहे. खरंच आपणाला सत्ता भेटली का? इंग्रज गेले, म्हटलं जातं की गोरे गेले आणि काळे आले. नेमकं तसंच होतं आहे का कुठंतरी? आज तुम्ही बघू शकता सर्वसामान्यांची जी कामं आहेत ती कामं होणं किती अवघड आहे. प्रशासनातले अधिकारी तेवढे तत्परपणे भारताला साथ देतात का? निश्चितच काही गोष्टीमध्ये आपण सुधारलेलो आहे. आपला प्रवास सुकर झालेला आहे. आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, ह्याच्यामध्ये भारताने नक्कीच प्रगती केलेली आहे. पण ही प्रगती होत असताना कुठंतरी सामान्य माणसाची गळचेपी होते का? ह्याच्यावर देखील विचार केला पाहिजे. कारण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 आपण स्वतंत्र झालो. 26 जानेवारी रोजी घटना अंमलात आली. इतक्या वर्षानंतर देखील आपणाला जर कुणाला फुटपाथवर झोपून ध्वज विकून जर त्यांचा उदरनिर्वाह करण्याची वेळ येत असेल तर ही कुठंतरी शोकांतिका वाटत नाही का? मग आत्तापर्यंत आपण केलं काय? ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कदाचित येणाऱ्या काळामध्ये भारत इतका विकसित होवो की कोणावर ध्वज विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ येऊ नये. उदरनिर्वाह त्यांनी जरूर करावा, मात्र त्यांचा उदरनिर्वाह हा प्रोफेशनल असावा. कुठंतरी फुटपाथवर ध्वज विक्रीसाठी ते कुटुंब झोपलेलं बघितलं मी. इतकी थंडी आहे, रात्रीची वेळ आहे. अशा वेळेस जर त्यांची ही अवस्था होत असेल तर आपण ज्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो त्या मोठ्या मोठ्या गप्पा ह्या फक्त कागदावरच राहतील. भारताचा विकास हा फक्त GDPवरच राहील. कुठंतरी सामान्य माणसाचं जीवन ज्या दिवशी सुखकर होईल, ज्या दिवशी प्रत्येकाला आरोग्याच्या, शिक्षणाच्या, समाजाच्या, प्रतिष्ठेच्या सुविधा भेटतील, त्या दिवशी मी असं म्हणाल की भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.